जे काही योजना लाडक्या बहिणींच्या करता आणली 1,500 रुपये महिन्याची, ती सध्या आम्ही चालू करतोय. शेवटी आर्थिक परिस्थिती बघून सगळ्या गोष्टी करता येतात, निर्णय घेता येतात. आत्ताच्या घडीला तरी आम्ही ते 1,500 रुपये कुठल्याही परिस्थितीत बंद न करता ज्या खरोखरीच त्या बसणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना देण्याचं आमचं काम चालू आहे. तशा पद्धतीनं आम्ही देतोय. आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिला असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज दिलेली आहे. आज ते अकोला या ठिकाणावरून पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता की लाडक्या बहिणींचे 21 रुपये कधी भेटतील. त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं, आर्थिक परिस्थिती पाहून या ठिकाणी तो निर्णय घेतला जाणार आहे, परंतु सध्या तरी आम्ही 1500 रुपयाने पैसे या ठिकाणी लाडक्या बहिणींना देत आहोत आणि ते मात्र बंद होणार नाहीत. तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे. प्रत्येक महिन्याचा 1500 रुपयाचा तुम्हाला आर्थिक आधार भेटत राहणार आहे. हा महासन्मान निधी तुम्हाला भेटत राहणार आहे. याचा तुम्हाला आर्थिक फायदा होतो की नाही, या योजनेचा फायदा होतो की नाही, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ही योजना कायमस्वरूपी अशी पुढे चालू राहायला पाहिजे की नाही तेही सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. तर आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला 11वा हप्ता मे महिन्याचा भेटलेला आहे. 11वा हप्ता तुम्हाला भेटलेला असेल 1500 रुपयाचा. आतापर्यंत तुम्हाला 11 हप्त्याचे 16,500 रुपये देखील जमा झालेले असतील. तर तुम्ही आता 12व्या हप्त्याची म्हणजे या ठिकाणी जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल. तो कधीपर्यंत भेटू शकतो त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे जून महिन्याच्या हप्त्याबद्दलची. लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात त्या महिन्याचा अगदी सुरुवातीलाच मे महिन्याचा 11वा हप्ता जमा करण्यात आला. या महिन्यामध्ये दरम्यान आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय. आणि असे असतानाच आता या योजनेबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे, तीच आपण बघणार आहोत. बघा, गेल्या शिंदे सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेची लोकप्रियता गेल्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना बनलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला या ठिकाणी जुलै 2024 पासून या योजनेचे डीबीटीद्वारे 1500 रुपये भेटत आहेत. तुम्हाला देखील आतापर्यंत पूर्ण 11चे 11 हप्ते आलेत का, कुणाकुणाला आलेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल आणि ही योजना अशीच तुमची पुढे कायमस्वरूपी राहणार आहे. आतापर्यंत योजनेच्या या ठिकाणी पात्र महिलांना एकूण 11 हप्ते दिले गेले आणि 12वा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो या संदर्भात नवीन माहिती समोर आलेली आहे. या योजनेचा 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला. म्हणजे या महिन्यामध्येच पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला हा हप्ता भेटलेला आहे. आता जून महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. बघा, जूनचाही 12वा हप्ता तुम्हाला 100% भेटणार आहे. तो कधीपर्यंत भेटू शकतो त्याची माहिती आलेली आहे, ती आपण बघूयात. कारण की बघा, लाडक्या बहिणींनो तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. ज्या पात्र लाडक्या बहिणी ज्यांना मेचा हप्ताही भेटलेला आहे त्यांना 12वा हप्ता देखील भेटत राहणार आहे. आणि अशीच ही योजना पुढे 2025-26 ह्या वर्षासाठी कायमस्वरूपी चालू राहणार आहे. तर बघा, यापुढील हप्त्याची संभाव्य तारीख सुद्धा समोर येत आहे. अशी सारी परिस्थिती असताना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी महिलांची चिंता देखील वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. काही लाडक्या बहिणींना दरम्यान आता आपण कोणत्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ भेटणार नाही तेही पाहणार आहोत आणि जून महिन्याचा हप्ता कधी भेटेल त्याची देखील माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. बघा, जून महिन्याचा लाभ कधी मिळणार. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर जून महिन्याचा लाभ हा जून महिन्यातच दिला जाणार आहे. जून महिन्याचा 12वा हप्ता साधारणपणे 15 ते 20 जून दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तथापि या संदर्भातील अधिकृत माहिती मात्र देण्यात आलेली नाही. त्यामुळे 15 ते 20 जून दरम्यान खरंच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा 12वा हप्ता जमा होणार का ही गोष्ट पाहण्यासारखी राहणार आहे. ज्याप्रमाणे मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये जमा झाला तसं जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये जमा होणार की काय हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की आतापर्यंत जर आपण बघितलं, एप्रिलचा हप्ता तुम्हाला भेटला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि मे महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटलेला आहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये. जर तसंच झालं तर जून महिन्याचा हप्ता देखील तुमचा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाऊ शकतो. कारण की सलग लागोपाठ 2 हप्ते या ठिकाणी काय झालेत, लेट झालेत. परंतु आता ही न्यूजमध्ये जी माहिती दिली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की 15 ते 20 जून दरम्यान हे पैसे जमा होऊ शकतात. ही एक शक्यता आहे. दुसरी एक शक्यता असू शकते, जुने ज्या पद्धतीने हप्ते लाडकी बहीण योजनेचे जमा होतात जसं की महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तसं देखील होऊ शकतं. म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्येही पैसे येण्याची शक्यता आहे. तिसरी शक्यता या ठिकाणी सांगण्यात आली ती म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये. मात्र तुम्हाला 100% तुमचा प्रत्येक महिन्याचा आधार भेटत राहणार आहे. मागे पुढे या ठिकाणी 1-2 दिवस
दिवस होतील मात्र तुमचे पैसे बंद होणार नाहीत. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण बघितलं लाईव्ह ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की आम्ही 1500 रुपयांनी या ठिकाणी सध्या लाभ देतोय, तो मात्र आम्ही बंद होऊ देणार नाही. सध्या तरी 1500 रुपयांनी लाडक्या बहिणींना, पात्र लाडक्या बहिणींना ज्या खरोखरच पात्र आहेत त्यांचे पैसे भेटत राहणार आहेत. तर आता बघा, कोणत्या महिलांना कधीच पैसे भेटणार नाहीत, या योजनेचा लाभ भेटणार नाही. लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार ज्या महिलांचे या ठिकाणी कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे त्यांना याचा लाभ भेटणार नाही. मात्र अनेक महिलांनी खोटे दस्तावेज सादर करत लाभ देखील घेतल्याची बाब उघडकीस आलेली आहे. याशिवाय सरकारी कर्मचारी असणाऱ्या तसेच सरकारी कर्मचारी कुटुंबातील येणाऱ्या लाडक्या बहिणींना देखील या योजनेचा लाभ मिळत नाही. पण राज्यातील तब्बल 2,500 महिला सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरातील असल्याचं या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरामधून किंवा सरकारी कर्मचारी असल्याचं या ठिकाणी निष्पन्न झालेलं आहे. 2,500 लाडक्या बहिणी त्यामध्ये अपात्र ठरलेले आहेत. यासोबतच आयकर कर भरणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. मात्र या योजनेच्या लाभार्थी महिलांपैकी काही महिलांनी आयकर कर भरतात, त्यांचे उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आहे. सरकारने आता आयकर विभागाच्या मदतीने देखील उत्पन्न पडताळणीचा निर्णय देखील घेतलेला आहे. आयकर विभाग लाभार्थ्यांची माहिती सरकारला पुरवणार असून आयकर विभागच ही माहिती देणार आहे. निकष ओलांडणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच मिळणार आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. सोबतच ट्रॅक्टर वगळता 4 चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ भेटणार नाही. यामुळे आता या योजनेच्या सर्वच निकषांची काटेकोरपणे पडताळणी विविध ठिकाणी केली जाणार आहे आणि यामुळे या योजनेच्या लाभार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात कपात देखील होण्याची शक्यता आहे. याच्या अगोदरच ऑफिशियली 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं होतं विविध कारणांमुळे, ज्यामध्ये वय ओलांडलेलं आहे किंवा या ठिकाणी 4 चाकी वाहन आहे किंवा उत्पन्न आहे, त्यासोबत इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणी आहेत, अशा पद्धतीने वगळण्यात आलेलं होतं. आता प्रत्येक महिन्याला या ठिकाणी ही पडताळणी सुरूच राहणार आहे असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. खरोखरच ज्या लाडक्या बहिणी गरीब आहेत, ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे, अशाच पात्र लाडक्या बहिणींपर्यंत हा लाभ पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या मात्र यापासून वंचित राहणार नाहीत अशी देखील माहिती देण्यात आलेली होती. तर बघा, आता या ठिकाणी लाडकींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा झाला. मे महिन्याचा हप्ता तुम्हाला याच महिन्यामध्ये भेटलेला आहे. जूनचा हप्ता देखील लांबेल की काय असं या ठिकाणी परिस्थिती आहे, कारण की अजूनपर्यंत तरी त्याबद्दलची कुठलीही अपडेट देण्यात आलेली नाही. मात्र तुम्हाला जूनचा हप्ता 100% भेटेल. एक तर तुम्हाला या ठिकाणी 20 ते 25 15 या तारखेदरम्यान, 15 ते 20 या तारखेदरम्यान भेटू शकतो किंवा या ठिकाणी जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. तसं नाही झालं तर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मग तुम्हाला 100% तुमचे जूनचे या ठिकाणी पैसे भेटतील. आता पहा, योजनेचा 12वा हप्ता जो आहे तो तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीने ह्या 3 शक्यता आहे. जे न्यूजमध्ये माहिती आली त्यानुसार सांगितले की डीबीटीद्वारे तुम्हाला 1500 रुपये हे देखील भेटणार आहेत. जो लाडक्या बहिणी 12व्या हप्त्याची प्रतीक्षा करतायत त्यांना आत्ताच मे महिन्याचा हप्ता प्राप्त झालेला आहे. ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती होती. आता लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार का याबद्दल या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये बोलताना स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आणि आजही त्यांनी या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे की गेल्या काही काळापासून विरोधक राज्य सरकारची लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचं विधान करत आहेत. त्यानंतर आता लाडकी बहीण योजना बंद होणार का यावरती स्वतः त्यांनी काय म्हटलं बघा. लाडकी बहीण योजनेबद्दल, लाडकी बहीण योजना बंद होणार का यावरती बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, जोपर्यंत आम्ही महायुतीमध्ये काम करत आहोत तोपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होऊ देणार नाही. मी हा शब्द लाडक्या बहिणींना देतो. महिना संपल्याबरोबर स्वतः महिला व बालविकास मंत्री अर्थ विभागाशी संपर्क साधतात आणि त्या महिन्याचे पैसे देण्यासाठी सांगतात. तर आम्ही देखील तातडीने ते पैसे देतो अशी माहिती त्यांनी या ठिकाणी बोलताना दिलेली. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना चिंता करायची आवश्यकता नाही. एखादा दिवस मागे पुढे होईल मात्र तुमचे प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे, सन्मान निधी जो आहे तो तुम्हाला भेटत राहणार आहे. तर खूप महत्त्वाची अशी माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. आजच्या तारखेची लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, चालूच राहणार आहे. प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1500 रुपयांनी आम्ही निधी या ठिकाणी सध्या तरी देतोय असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.